गुड मॉर्निंग. आता खूप दिवस झाले मी डेली व्लॉग टाकलाच आणि यातले काही व्हिडिओ इतके शिळेत की मी दसऱ्यापासून पोस्ट नाही केले. आता लाईफ मधला मोठा अपडेट म्हणजे मी आयफोन 17 घेतलाय. 17 प्रो मॅक्स नाही हा. आता छान छान व्लॉग शूट करायचे, त्यासाठी मेमरी मोबाईल मध्ये कमी पडत होती म्हणून हा अपग्रेड केला. आणि माझा अपग्रेड बघून चिन्मयने पण स्वतःचा बंद पडलेला लॅपटॉप देऊन नवीन लॅपटॉप घेतला. आता आमच्या दोघांचा सोडा वृंदाने तिची पहिली बर्थडे पार्टी अटेंड केली. ती होती रिदांचीच, म्हणजेच अमित भानुशालीच्या मुलाची. आणि या सगळ्यामध्ये आमच्या घरातला सगळ्यात मोठा मेंबर आणि सगळ्यात लहान मेंबरची भेट आणि दिवाळीच्या प्लॅनिंगला सुरुवात झाली. आता माझ्या इंस्टाग्राम स्टोरीज मध्ये तुम्हाला हे टॅग केलेले गिफ्ट दिसत असतील तर त्यामध्ये काय याचा मी एक वेगळा व्लॉग करणार आहे. पण सध्या वृंदाची खूप चंगळ चालली आहे, कारण की जो तो येतोय तो फक्त वृंदाला घेण्यासाठी. तिला भरपूर गिफ्ट देतात, तिला खेळवतात आणि यामध्ये वृंदाची मम्मा व्लॉगिंग करत एक इन्फ्लुएन्सर होऊ बघते. आणि त्यासाठीच मला नवभारत टाइम्स कडून आयकॉनिक एमर्जिंग स्टार इन मराठी एंटरटेनमेंट असा अवॉर्ड सुद्धा मिळाला. खरं सांगू का, हे माझं तसं इन्फ्लुएन्सर म्हणून पहिलं अवॉर्ड आहे, त्यामुळे मी खूपच खुश होते. आणि अशाच बूस्टअप मुळे मला नवीन नवीन व्लॉग आणि रेसिपीज करण्याचं इन्स्पिरेशन. माझ्या बरोबर या इव्हेंटला मी वृंदाला पण घेऊन गेलेले आणि लवकरच दिवाळीमध्ये पाडव्याला मी तिचा फेस पण रिव्हील करणार आहे. म्हणजे फायनली तिच्या बरोबर मला व्लॉग्स करता येतील आणि तुमच्या बरोबर शेअर करता येतील.